Example 2, simplify b minus in bracket b minus a plus b in bracket a plus b minus curly bracket b minus in bracket b minus a minus b bar plus 2a curly bracket close and this bracket close. आता आपल्याला हे सिम्प्लिफाय करायचे, सॉल्व करायचं. परत आपल्याला रूल वापरायचा आहे बॉड-मास रूल. बॉड-मास रूल प्रमाणे या सिक्वेन्सनीच आपल्याला एक्सप्रेशन सॉल्व करायचं. b स्टँड्स फॉर ब्रॅकेट o फॉर ऑफ, d स्टँड्स फॉर डिव्हिजन, m स्टँड्स फॉर मल्टिप्लिकेशन, a स्टँड्स फॉर ॲडिशन अँड s स्टँड्स फॉर सबट्रॅक्शन. तर इथे आपण आता हे सॉल्व करून घेऊ. b मायनस a प्लस b मायनस b मायनस b मायनस a मायनस b बार प्लस 2a. तर आधी ब्रॅकेट सॉल्व करायचं आपल्याला, बी फॉर ब्रॅकेट. आधी ब्रॅकेट सॉल्व करायचं, पण त्याच्या आधी हे बार जे आहे a मायनस b याच्यावर बार, ह्याचा अर्थ काय होतो, हे ब्रॅकेटमध्ये धरायचं a मायनस b. तर आधी हे सॉल्व करायचं आपल्याला, त्याच्यानंतर मग बाकीचं सॉल्व करून घ्यायचं आहे हा ब्रॅकेट, आणि नंतर मग मोठा ब्रॅकेट सॉल्व करायचा आहे, आणि नंतर मग b मायनस करायचं आहे. b मायनस a प्लस b मायनस b मायनस b मायनस a प्लस b प्लस 2a b मायनस a प्लस b मायनस b मायनस b प्लस b 2b मायनस a प्लस 2a b मायनस a प्लस b मायनस, आता हा ब्रॅकेट सॉल्व करायचा आहे. आधी हे कंसाच्या बाहेर घ्यायचे आपल्याला टर्म्स सगळ्या. b मायनस 2b प्लस a, इथे आपण प्लस a का घेतलं तर मायनस मायनस बिकम प्लस, प्लस a प्लस 2a b मायनस, हे सुद्धा आपण लगेच सॉल्व करू शकतो. b मायनस a मायनस b प्लसच्या जागी आपण इथे मायनस घेतलं कारण कंसाच्या बाहेर मायनस आहे. मल्टिप्लिकेशन ऑफ मायनस अँड प्लस इज मायनस. मल्टिप्लिकेशन ऑफ निगेटिव्ह अँड पॉझिटिव्ह नंबर इज निगेटिव्ह नंबर, म्हणून इथे निगेटिव्ह घेतला आपण. मायनस कर्ली ब्रॅकेटमध्ये मग b मायनस 2b मीन्स मायनस b, a प्लस 2a मीन्स 3a, b मायनस, आता b मायनस b इक्वल टू 0, b मायनस b इक्वल टू 0, म्हणजे हे दोन्ही कट होते. मायनस a फक्त रिमेन राहणार आहेत, आणि मायनस कर्ली ब्रॅकेटमध्ये जे आहे ते आपण त्याच्या बाहेर घेऊ. मायनस मायनस इथे प्लस होणार आहे, प्लस b, आणि हे मायनस आहे म्हणून इथे मायनस 3a. b मायनस, आता हे ब्रॅकेटच्या बाहेर हे सगळ्या टर्म्स घेऊ. मायनस मायनस प्लस a मायनस प्लस मायनस b मायनस मायनस प्लस 3a. b मायनस ba इक्वल टू 0, a प्लस 3a इक्वल टू 4a. आन्सर इज 4a.